शिंदखेड्यात नगराध्यक्षांच्या पत्रकार परिषदेनंतर उपनगराध्यक्ष यांची पत्रकार परिषद। स्थायी समितीवरून शिंदखेड्यात राजकीय रणकंदन, नगराध्यक्ष वर्सेस उपनगराध्यक्ष आमने सामने। शिंदखेडा नगरपंचायतीत आरोप प्रत्यारोपांचा भडका, अजेंड्यावर विषयच नाहीत, देसले यांचा पलटवार, नगराध्यक्षांवर गंभीर आरोप। स्पष्ट अजेंडा द्या, आम्ही साथ देऊ, उपनगराध्यक्ष उदय देसले यांची भूमिका ठाम। शिंदखेडा नगरपंचायतीतील कारभारावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विकास विरुद्ध पारदर्शकता हा मुद्दा केंद्रस्थानी आलाय। सत्ताधारी नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या पत्रकार परिषदेनंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष उदय देसले यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधत गंभीर प्रश्न उपस्थित केले। मंगळवारी भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देसले यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की विकास कामांना आमचा अजिबात विरोध नाही, मात्र पारदर्शकतेचा अभाव अद्याप मान्य नाही। त्यांनी आरोपांचे खंडन करत नगरपंचायतीच्या कारभारातील अस्पष्टतेवर बोट ठेवले। दिनांक 21 एप्रिल रोजी झालेल्या स्थायी समिती बैठकीच्या अजेंड्यामध्ये एकही ठोस विषय नमूद नसल्याचा आरोप देसले यांनी केला। त्यामुळे सर्व सभापतींनी बैठकीस अनुपस्थिती राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यानंतर दिनांक 27 एप्रिल रोजी पुन्हा सभा बोलवण्यात आली, मात्र यावेळीही केवळ निविदेची जाहिरात जोडून अजेंडा पाठवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। सुमारे 1 कोटी रुपयांच्या विकास कामांबाबत इतकी मोघम माहिती का दिली जाते, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। देसले यांनी सांगितले की नगरपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा आणि नागरिकांना सर्व माहिती मिळावी हा भाजपचा मूलभूत हेतू आहे। आम्ही विकास कामांना अडथळा निर्माण करत आहोत असा खोटा प्रचार करून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप त्यांनी केलाय। दिनांक 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचा उल्लेख करत त्या सभेत अजेंड्यावरील सर्व 13 बिनविरोध मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। मात्र त्यानंतर आजपर्यंत एकही सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली नाही, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले। नियमाप्रमाणे दरमहा सभा होणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। शिंदखेडा नगरपंचायतीत सुरू असलेला हा वाद केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांपुरता मर्यादित नसून तो विकास विरुद्ध पारदर्शक या मूलभूत प्रश्नाभोवती फिरत आहे। एकीकडे सत्ताधाऱ्यांवर अपारदर्शकतेचा आरोप होत असताना दुसरीकडे विरोधकांवर विकासात अडथळा आणण्याचा ठपका ठेवला जात आहे। या संघर्षात सर्वात महत्त्वाचा मुद्दा मात्र नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि हिताचा आहे। स्पष्ट अजेंडा, नियमित सभा आणि पारदर्शक कारभार यावर प्रशासनाने भर दिल्यास हा वाद निवडण्याची शक्यता आहे। सध्या तरी पुढील बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे। कालची जी पत्रकार परिषद झाली ती पत्रकार परिषद आमच्या विरोध आहे। कारण की आमची मागणी अशी होती, पहिली मीटिंग 21/4 होती, ती रद्द अशी झाली की आम्ही अजेंडावर विषय मागत होतो, अजेंडावर विषय मांडा, अजेंडावर विषय आम्हाला दिले नाही। आम्हाला फक्त एक अजेंडा देऊन असा उल्लेख करण्यात आला। त्यानंतर आमची दुसरी 27/4 मीटिंग होती, त्यावेळेस बी आम्ही तेच मागणी केली की आम्ही अजेंडावर विषय पाहिजे। त्यांनी हे पत्रकारांचे हे नमूद करून हे आम्हाला पत्रकार जोडून अजेंडावर देऊन दिलं। आम्हाला अजेंडा कसा पाहिजे, अजेंडावर आम्हाला विषय पाहिजे। कामाला विरोध नाही, चांगल्या कामांना कोणतेही काम टाका, विरोध नाही आमचा, फक्त कामावर अजेंडावर विषय यायला पाहिजे। सर्वांकडे दोन्हीकडे अजेंडावर विषय या, आम्ही मिटिंगला तयार आहे। सगळे नगरसेवक सभापती सर्व तयार आहेत, सभापती सर्व तयार आहेत, कामांना विरोध नाही आमचा, चांगल्या कामांना विरोध नाही, पण ते अजेंडावर का देत नाही हा विषय मोठा आहे। काय 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 कारण आहे की अजेंडावर ते देऊ शकत नाही, हा विषय। 25-30 काम आणि कामांचे विषय असा आहे की कामांना विरोध करतात, गावासाठी चांगल्या कामांना आमचा विरोध नाही। पहिली मीटिंग होती आमची, पहिल्या मीटिंगला पूर्ण 13 काम मंजूर केलेत आम्ही, सगळे नगरसेवकांनी सभापतींनी सर्व कामं आम्ही मंजूर केले पहिल्या मीटिंगला। आता 2 महिने झाले, आधी मीटिंग झालेली नाहीये, आधी मीटिंग घेतलेली नाही, 2 महिने झाले कंपल्सरी। आणि सर्वसाधारण सभा 1 महिन्यामध्ये घ्यावं लागते, आता 2 महिने झाले तरी आजपर्यंत मीटिंग घेतलेली नाही। विषय असा आहे, शबरी योजनेचा असा विषय होता, 65 घरकुल मंजूर होते, त्या प्रस्ताव झालेला होता, त्याला स्थगिती दिलेली आहे।
गोरगरिबांच्या कामाला स्थगिती असे दिले, कारण की तो नगरसेवक भाजपचा आहे, पण त्याला ते कामाला स्थगिती दिलेली आहे. त्या विषयावर त्या अजेंड्यावर विषय घेतलेले नव्हते. आमची मागणी एकच होती की अजेंडावर विषय घ्या, मीटिंग आम्ही स्वरूपाने करू. दुसरी मीटिंगला त्यांनी अजेंड्यावर घेतलेलं नाही.